प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे प्रभूचं वचन ऐकण्याची आणि परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते, कारण प्रभूने पुन्हा एक वार या सकाळी तुम्हाला आणि मला एकत्र या ठिकाणी आणलेलं आहे, त्याची स्तुती करण्याकरिता, त्याचा गौरव करण्याकरिता. म्हणून मी परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते. आजचा जो विषय आहे तो आहे येशूला पाहणे किंवा येशूला पाहत राहणे. इंग्लिशमध्ये त्याला असं म्हटलेलं आहे बिहोल्डिंग जीसस, म्हणजे येशूला पाहत राहणे. बिहोल्ड हा जो शब्द आहे पवित्र शास्त्रामध्ये, तो त्याचा अर्थ मराठीमध्ये असं होतं पाहत राहणे. पाहत राहणे किंवा पाहणे हा जो शब्द आहे हा पवित्र शास्त्रामध्ये जवळपास 1,500 पेक्षा अधिक वेळ तो हा शब्द सांगण्यात आलेला आहे. 1,500 पेक्षा जास्त वेगवेगळ्या बायबलच्या ट्रान्सलेशन्समध्ये हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मग टू बिहोल्ड म्हणजे काय? टू बिहोल्ड मीन्स टू सी. बिहोल्ड म्हणजे याचा अर्थ आहे पाहणे किंवा बघणे किंवा निरखून पाहणे किंवा डोळे उघडून पाहणे, असा त्याचा अर्थ होतो. त्याचा अर्थ हा देखील होतो की लक्ष केंद्रित करणे, फोकस करणे, आपले नेत्र त्या गोष्टीवरती आपण फोकस करणे. तर बिहोल्डिंग जीसस याचा अर्थ आहे की येशूवरती लक्ष केंद्रित करणे किंवा येशूला पाहत राहणे. जणू काय हा शब्द जो आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी या पवित्र बायबलमध्ये एक विनंती म्हणून असा लिहिलेला नाही आहे, तर एक आज्ञा आहे. इट इज नॉट अ gentle request that God is making. God is telling a command. God is giving us a command. तो आपल्याला एक कमांड देत आहे, एक आज्ञा देत आहे की आम्ही काय केलं पाहिजे, येशूला आम्ही पाहत राहिलं पाहिजे. तो आम्हाला म्हणतो की काहीतरी अद्भुत आहे, काहीतरी अविश्वसनीय आहे, त्या गोष्टीकडे आम्ही काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, ज्या गोष्टी क्षणिक आहेत, ज्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत, अशा गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करून आम्ही आमचं लक्ष त्या येशूवरती आम्ही केंद्रित केलं पाहिजे. कारण येशूच आमच्यासाठी काहीतरी अद्भुत करतो, अविश्वसनीय गोष्टी आहेत तो तुमच्या आणि माझ्यासाठी तो आपल्या जीवनामध्ये करतो. आणि म्हणून आपल्या ख्रिस्ती जीवनाचं जर का एक सेंट्रल थीम काय असेल, तर ती सेंट्रल थीम, ती मध्यवर्ती जी काही थीम आहे, विषय आहे, तो म्हणजे बिहोल्डिंग जीसस. त्याचा अर्थ आहे की येशूला पाहत राहणे. आणि या गोष्टीवरती जास्त फोकस पवित्र शास्त्र आपल्याला देत आहे. आम्ही आमचे जे काही नेत्र आहेत किंवा आमचं लक्ष आहे ते आम्ही येशूवरती केंद्रित ठेवलं पाहिजे. येशूच्या शिकवणीवरती आमचं लक्ष असलं पाहिजे आणि येशूला आम्ही आमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त महत्त्व देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो, ही जी संकल्पना आहे बिहोल्डिंग जीसस किंवा येशूला पाहत राहणे, ही जी संकल्पना आहे ती वेगवेगळ्या बायबलच्या संदर्भामध्ये तुम्हाला आणि मला पाहायला मिळते. मग का पवित्र शास्त्रामध्ये एवढं जास्त वेळ, 1,500 पेक्षा जास्त वेळा आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही येशूला पाहत राहणे? तर सर्वप्रथम आम्ही का येशूला पाहत राहिलं पाहिजे? काय आमचा फायदा आहे येशूला बघत राहण्याकडे? काय आम्हाला त्याच्यापासून आम्हाला मिळणार आहे, हे आज आपण शिकणार आहोत. आणि म्हणून प्रियानो, सर्वप्रथम मला तुम्हाला सांगू द्या की ज्या वेळेस आम्ही येशूला पाहत राहतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये एक परिवर्तन घडून येतं. आणि सर्वप्रथम जी गोष्ट आमच्या जीवनामध्ये होते ती म्हणजे आम्ही त्याच्या प्रतिमेत आमचं परिवर्तन होतं. ट्रान्सफॉर्मेशन इनटू हिज इमेज. द फर्स्ट थिंग दॅट हॅपन्स इन आवर लाईफ by beholding Jesus is that we are transformed into his image. आम्ही त्याच्या प्रतिरूपामध्ये आमचं परिवर्तन हे होत आहे, हे आम्हाला पाहायला मिळतं. आपण वचन काढूया 2 करिंथियन्स याचा 3रा अध्याय वचन 18. 2 करिंथकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 18. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहो आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने
आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहो. हालेलुया. या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की आम्ही काय होत आहे की देवाच्या प्रतिरूपामध्ये आमचं रूपांतर होत आहे. आम्ही त्याच्या प्रतिरूपामध्ये, तुमचं आणि माझं काय होत आहे, परिवर्तन होत आहे. पहा प्रियानो, ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं गौरव जे आहे ते तुमच्या आणि माझ्यावरती येतं, त्यावेळेस ते गौरव जे आहे ते खूपच अति उत्कृष्ट असं ते गौरव असतं. ते जास्त वेळ टिकणारं ते गौरव असतं. पहा, मोशेने सुद्धा देवाचं गौरव पाहिलेलं होतं, पण तुम्हाला आणि मला जे गौरव परमेश्वर देतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे जे गौरव तुम्हाला आणि मला देतो, ते अतिशय उत्कृष्ट असं ते गौरव आहे प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की आम्ही जे आहे ते आमच्या मुखावर काय झालेलं आहे, आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. कुणाच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत, तर आम्ही प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब जे आहे ते आम्ही पाडत आहोत. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताकडे ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस ते प्रभूचं जे प्रतिबिंब आहे ते आमच्यावरती आम्ही पाडून घेतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये तुमचं आणि माझं रूपांतर हे होत असतं. आम्ही नैतिक दृष्ट्या जे आहे ते तुम्ही आणि मी बदलून जातो. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशूकडे पाहतो, ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली जी शिकवण आहे ती आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये घेतो, त्या शिकवणीचं आम्ही ज्यावेळेस लागूकरण करतो, त्यावेळेस काय होतं, आम्ही त्या ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये आमचं रूपांतर होत असतं. आम्ही त्याच्या प्रतिमेत आमचं, तुमचं आणि माझं परिवर्तन होत असतं. आणि प्रियानो, ही फार अद्भुत गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी आहे, कारण ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो, त्यावेळेस पिता परमेश्वर कसा आहे हे तुम्हाला आणि मला माहिती होतं. तो कसा आहे, खऱ्या अर्थाने तो कसा दिसतो किंवा तो कसा आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, हे सर्व तुम्हाला आणि मला समजतं. आणि जितकं जास्त आम्ही त्या प्रभूचं ज्ञान घेत जातो, त्याच्यामध्ये जितकं जास्त आम्ही वाढत जातो, तितकं तो पवित्र आत्मा जो आहे तो तुम्हाला आणि मला बदलण्याकरिता तो सहाय्य करतो. आणि आम्ही नैतिक रित्याच फक्त बदलत नाही, तर आमचं संपूर्ण जीवन जे आहे ते परिवर्तित होतं. आम्ही सर्व दृष्टिकोनातून तुमचं आणि माझं काय होतं, परिवर्तन होतं. आणि आम्ही त्या ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये आम्ही बनतो. जितकं जास्त आम्ही त्या ख्रिस्ताला फॉलो करतो, जितकं जास्त आम्ही त्या ख्रिस्ताचं अनुकरण करतो, तितकं जास्त आम्ही त्या ख्रिस्तासारखं आम्ही बनतो. म्हणून ही पहिली गोष्ट आहे जी आमच्या जीवनामध्ये होती, की ज्या वेळेस आम्ही त्या येशूकडे पाहत राहतो, त्यावेळेस त्यावेळेस जे आहे ते आमच्या प्रतिमेचं आमच्या परिवर्तन होतं. आम्ही त्याच्या प्रतिमेत आमचं परिवर्तन हे होतेला आम्हाला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट जी आमच्या जीवनामध्ये होते, बाय बिहोल्डिंग क्राइस्ट व्हॉट हॅपन्स इन आवर लाईफ्स, दुसरी गोष्ट जी आहे ती आहे आमचा विश्वास वाढतो. काय होतं, आमचा विश्वास जो आहे तो वाढतो. इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 2, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. हालेलुया. पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की आम्ही येशूकडे काय करत राहिलं पाहिजे, पाहत राहिलं पाहिजे. का? कारण तो आमच्या विश्वासाचा उत्पादक आहे आणि विश्वास आमचा पूर्ण करणारा तो येशू आहे. म्हणून तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, आम्ही त्याच्याकडे पाहत राहणं गरजेचं आहे. पहा प्रियानो, आमचं ख्रिस्ती जीवन जे आहे ते सोपं नाही आहे. ख्रिस्ती जीवन जे आहे ते कठीण आहे, कठीण परिश्रम त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असलो तर आम्ही काय केलं पाहिजे, त्या परिस्थितीमध्ये आम्ही धीराने काय केलं पाहिजे, आम्ही धावलं पाहिजे. आमच्यामध्ये पेशन्स असणं फार गरजेचं आहे. आम्ही त्या पापाशी लढाई करत असताना देखील आम्ही काय केलं पाहिजे, धीराने आम्ही ती धावली पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही त्या पापाशी लढाई केली पाहिजे. आणि नेहमी आमचे नेत्र जे आहेत ते आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती लावले पाहिजेत.
कारण तो तुमच्या आणि माझा विश्वासाचा उत्पादक आहे. जितकं जास्त आम्ही त्या प्रभू येशूकडे पाहत राहणार तितकं जास्त तुमच्यामधला आणि माझ्यामधला जो विश्वास आहे तो विश्वास अधिक आणि अधिक वाढत राहणार. आणि ज्या वेळेस आम्ही त्या विश्वासाची धाव धावत आहे त्यावेळेस ते धाव धावत असताना तुम्ही आणि मी अडखळणार नाही, तुम्ही आणि मी पडणार नाही. का तर आमचे नेत्र जे आहेत ते इतर परिस्थितीकडे न लागता आमचे नेत्र जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही केंद्रित केलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही आणि मी विश्वासामध्ये तुम्ही आणि मी डगमगणार नाही. पण जर का आम्ही आजूबाजूच्या परिस्थितीकडे जर का आम्ही पाहत राहिलो तर नक्कीच आम्ही डगमगणार, नक्कीच आम्ही खाली पडणार आणि विश्वासामध्ये तुम्ही आणि मी माघारी जाणार. प्रियानो, जसं आपण पाहतो की एखादा ॲथलीट असतो, तो धावपट्टीवरती धावत असताना त्याची नजर कुठे असते तर त्याची नजर त्या फिनिश लाईनला असते. तो फिनिश लाईनकडे तो पाहतो आणि तो त्या धावपट्टीवरून तो धावत असतो, कारण त्याला काय करायचं आहे, त्या फिनिश लाईन पर्यंत त्याला पोहोचायचं आहे. तो इतर खेळाडूंकडे, इतर ॲथलीट्सकडे, रनर्सकडे तो पाहत नाही. जर त्याने इतरांकडे जर का तो बघत राहिला तर तो फिनिश लाईन पर्यंत पोहोचणार नाही. तसंच तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये आहे. आमच्या फिनिश लाईनला कोण उभा आहे तर प्रभू येशू ख्रिस्त त्या फिनिश लाईनवरती तो उभा आहे. आणि तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, ती विश्वासाची धाव तुम्हाला आणि मला धावायची आहे. आणि ज्या वेळेस आम्ही ती धाव धावत असतो त्यावेळेस आमची नजर जी आहे ती जर प्रभू येशू ख्रिस्तावरती असेल तर ती तुम्ही आणि मी धाव जी आहे ती आम्ही योग्य रीतीने आम्ही ती धावणार आहे. आणि तुमची आणि माझी धाव जी आहे ती अगदी फिनिश लाईन पर्यंत पोहोचणारी ती धाव असणार आहे. पण जर आम्ही येशूवरून जर का आम्ही नजर हटवली तर आमचं काय होणार आहे, आम्ही विश्वासामध्ये डगमगणार आहे आणि आम्ही काय होणार आहे, त्या फिनिश लाईन पर्यंत तुम्ही आणि मी पोहोचू शकणार नाही प्रियानो. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही आमचं लक्ष जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही केंद्रित केलं पाहिजे. जेव्हा आम्ही आमचं लक्ष त्याच्यावरती केंद्रित करतो, आम्ही आमचा पूर्ण भरोसा आम्ही त्याच्यावरती ठेवतो, त्यावेळेस तुमचा आणि माझा काय होतो, विश्वास हा मजबूत होतो प्रियानो. विश्वास तुमचा आणि माझा मजबूत होतो. आणि तुम्ही आणि मी काय करतो, पूर्ण भाव जो आहे तो आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही टाकतो, पूर्ण भरोसा आम्ही त्याच्यावरती टाकतो. आणि आम्हाला खात्री असते की आम्हाला जे आहे त्या फिनिश लाईन पर्यंत पोहोचण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला मदत करणार आहे, तो तुम्हाला आणि मला मार्गदर्शन देणार आहे. या ठिकाणी आम्हाला वचन असं सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तानी जो आहे तो त्याच्या पुढे जो काही आनंद ठेवला होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनासमोर उजवीकडे बसलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा ही विश्वासाची धाव धावलेली आहे. त्याला माहिती होतं की त्याचं स्वर्गामध्ये प्रतिफळ काय असणार आहे. आणि म्हणून त्याने तुमच्या आणि माझ्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे. आणि तेच उदाहरण येशूचं तुम्ही आणि मी घेतलं पाहिजे की आम्हाला जे आहे ही विश्वासाची धाव जी आहे ही धीराने आम्हाला धावली पाहिजे. आमची नजर त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्हाला ठेवून आम्हाला ती धाव जी आहे ती धावली पाहिजे. तिसरी गोष्ट जी आमच्या जीवनामध्ये होते, ज्यावेळेस आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत राहतो त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आम्हाला शांती मिळते आणि आम्हाला सांत्वन देखील मिळतं. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 17, जॉन 14:27 हे वचन आपण वाचू. योहान 14:27, मी तुम्हाला शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला माझी शांती देऊन ठेवतो. हालेलुया. मी तुम्हाला माझी शांती देतो, जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. याचा अर्थ काय आहे, येशू जी शांती तुम्हाला आणि मला देतो ती जगाच्या शांतीपेक्षा ती शांती वेगळी आहे. देवाची जी शांती आहे ती तुम्हाला आणि मला आत्मविश्वास पूर्ण आश्वासन तुम्हाला आणि मला देतं. प्रत्येक परिस्थितीमधून तुम्ही आणि मी जात असताना देव त्याची शांती जी आहे ते तुम्हाला आणि मला देतो. आणि हीच खात्री त्यांनी या वचनामध्ये देऊ केलेली आहे की जग देतं तशी मी तुम्हाला शांती देत नाही. मी तुम्हाला काय करत आहे, मी तुम्हाला
जी शांती देत आहे त्यांनी काय होणार आहे, तुमचं अंतःकरण जे आहे ते अस्वस्थ आणि भयभीत जे आहे ते करू नका, होऊ देऊ नका, असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. ज्यावेळेस देवाची शांती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येते, त्यावेळेस आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असलो तर त्या परिस्थितीमध्ये आम्ही अस्वस्थ होणार नाही, त्या परिस्थितीमध्ये आम्ही भयभीत होणार नाही. का तर देवाची शांती जी आहे ती त्यांनी तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे. ते सांत्वन जे आहे ते परमेश्वर तुम्हाला आणि मला तो देऊ इच्छितो. प्रियानो, ज्यावेळेस देवाची शांती किंवा ख्रिस्ताची शांती आमच्या जीवनामध्ये येते, त्यावेळेस आम्हाला भीती आमच्या मनामध्ये राहत नाही. कोणत्याही प्रकारचा आमच्यामध्ये पाप हे राहत नाही. अनिश्चितता जे आहे, अनसर्टन्टी, अनिश्चितता, डाऊट, शंका ही तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये राहत नाही. जरी त्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असल्या तरी देखील काय आहे की ज्यावेळेस प्रभूची शांती तुमच्या आणि माझ्यामध्ये जीवनामध्ये येते, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या आणि माझ्या जीवनामधून त्या निघून जातात आणि तुम्हाला आणि मला देवाची शांती मिळते. सांत्वन जे आहे ते या परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला प्राप्त होते. तो देव जो आहे त्याची शांती तुम्हाला आणि मला देण्याकरिता तो इच्छुक आहे. फक्त तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, त्याची शांती जी आहे ती त्याच्याकडून ती प्राप्त करून आम्हाला घ्यायची आहे. आमचं जीवन ताणतणावाने भरलेलं असेल, आमचं जीवन भीतीने भरलेलं असेल, आमचं जीवन जे आहे शंका आमच्या जीवनामध्ये असेल, तरी देखील आम्हाला काय करायचं आहे, त्या परिस्थितीमध्ये देखील आम्हाला पूर्णपणे जे आहे ते आम्हाला प्रभू येशूवरती भरोसा ठेवून जीवन जगायचं आहे. आम्हाला त्या परिस्थितीमध्येही आम्हाला येशूला बिलगून राहायचं आहे, त्याला चिकटून राहायचं आहे आणि त्याच्याकडेच तुम्हाला आणि मला पाहत राहायचं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही त्याच्याकडे पाहत राहतो, त्याचा पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यावरती उतरून येतो. त्याच्या पवित्र आत्मा ज्या वेळेस आमच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये तो येतो आणि तो ज्या वेळेस आमच्यामध्ये तो वास करतो, त्यावेळेस येशूची जी शांती आहे ते तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये ती प्राप्त होते. प्रियानो, या ठिकाणी आपण पाहूया फिलिपिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि वचन 7. फिलिपियन्स 4:7. फिलिपी 4:7 मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. हालेलुया. ही जी शांती परमेश्वर देत आहे ती सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली ती देवाची शांती आहे. आणि ती देवाची शांती जो आहे तो तुम्हाला आणि मला तो देत आहे. प्रियानो, आणि ज्यावेळेस देवाची शांती तुमच्या आणि माझ्यामध्ये उतरून येते, आपल्या जीवनामध्ये उतरून येते, तर ती देवाची शांती जी आहे ती आपल्या जीवनातील सर्व काळजी, सर्व प्रकारची चिंता, सर्व प्रकारची निराशा, सर्व प्रकारची अनिश्चितता ते तुमच्या आणि माझ्या जीवनामधून ती दूर करते. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला आणि मला आज प्रभू या वचनातून हेच सांगत आहे की आम्ही जे आहे ते आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही पाहत राहणे. आणि ज्या वेळेस आम्ही पाहत राहतो त्यावेळेस त्याची शांती जी आहे ती शांती तो तुम्हाला आणि मला देतो. आणि त्याचे जी काही शांतीची अभिवचनं आहेत, ज्यावेळेस ती अभिवचनं तुम्हाला आणि मला वाचायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात आणि आम्ही ज्यावेळेस त्या अभिवचनावरती विश्वास ठेवतो, त्यावेळेस एक प्रकारचं सांत्वन जे आहे ही अभिवचनं तुम्हाला आणि मला देतात. प्रियानो, आणि म्हणून येशूला पाहत राहा आणि येशूची शांती आणि सांत्वन जे आहे ती प्राप्त करा. 4थी गोष्ट आमच्या जीवनामध्ये होते की आम्हाला मार्गदर्शन आणि दिशा मिळते. हालेलुया. गायडन्स अँड डायरेक्शन आम्हाला मिळतं ज्यावेळेस आम्ही त्या येशूला आम्ही पाहत राहतो. जॉन चॅप्टर 8:12. योहान कृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 12. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. या ठिकाणी येशू स्वतः म्हणत आहे की तो जीवनाचा प्रकाश आहे. पहा प्रियानो, ज्यावेळेस इस्रायल लोक ज्यावेळेस त्या अरण्यातून चालत होते, त्यावेळेस जो अग्नीचा स्तंभ होता तो कोण होता, तर तो खुद्द परमेश्वर होता. परमेश्वराची उपस्थिती जी आहे ती त्यांच्यामध्ये उतरून आली होती. परमेश्वर त्यांच्यासाठी तो अग्नीचा स्तंभ म्हणून तो आला आणि परमेश्वराने त्यांना त्या अरण्यामधून त्यांना
चालवलेला आहे प्रियानो. तो जो अग्नीचा स्तंभ आहे तो देवाची उपस्थिती होता, तो देवाचं संरक्षण होतं, ते देवाचं मार्गदर्शन होतं. त्याचप्रमाणे आज तुमच्या आणि माझ्या जीवनाकरिता प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देवाची उपस्थिती आहे, त्याचं संरक्षण आहे, त्याचं मार्गदर्शन आहे जे तुम्हाला आणि मला लाभत आहे प्रियानो. आणि म्हणून हा जो प्रकाश, जीवनाचा प्रकाश देणारा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याला तुम्ही आणि मी जर का फॉलो केलं, जर का आम्ही त्याला अनुसरलं, तर आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा अंधकार राहणार नाही. तर आमच्या जीवनामध्ये काय होणार आहे, सर्व अंधकारमय परिस्थिती आमच्या जीवनातून निघून जाणार आहे आणि देवाचा जो प्रकाश आहे तो तुमच्या आणि माझ्या जीवनामधून उतरून येणार आहे. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला आणि मला त्या येशूवरती लक्ष केंद्रित करायचं आहे, त्या येशूकडे तुम्हाला आणि मला पाहत राहायचं आहे, कारण त्याच्यापासूनच दैवी मार्गदर्शन तुम्हाला आणि मला मिळणार आहे. आणि तोच तुम्हाला आणि मला अंधकारामध्ये नाही, तर तो तुम्हाला आणि मला प्रकाशामध्ये चालवण्याकरिता तो मदत करणार आहे. हालेलुया. पाचवी गोष्ट जी घडते किंवा आपण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही पाहत राहतो किंवा ज्यावेळेस आम्ही त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस आम्हाला काय मिळतं, एक आशा मिळते आणि तुम्हाला आणि मला एक प्रकारचं उत्तेजन मिळतं. होप अँड एनकरेजमेंट तुम्हाला आणि मला मिळतं ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला बिहोल्ड करतो, त्याच्याकडे आम्ही पाहत राहतो. तर पहिलं योहानाचं पत्र, 1 जॉन चॅप्टर 3 वर्सेस 2 to 3. पहिलं योहान याचा 3रा अध्याय आणि वचन 2 आणि 3. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. हालेलुया. या ठिकाणी वचन काय म्हणत आहे की आपण काय आहोत, आता देवाची मुले आहोत, पण आपण पुढे काय होणार आहे हे अजून प्रगट झालेलं नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, आपण देवासारखे, येशूसारखे होणार आहे. ज्या वेळेस येशू परत येणार आहे, ज्यावेळेस तो पुन्हा आम्हाला प्रगट होणार आहे, त्यावेळेस आपण त्याच्यासारखे होऊ असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. हालेलुया. येशू जसा आहे तसाच तो तुम्हाला आणि मला दिसेल. प्रियानो, हे ख्रिस्ती जीवन जे तुमचं आणि माझं आहे ते एक प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आणि मला अधिक आणि अधिक त्या ख्रिस्तासारखं बनायचं आहे. वी हॅव टू बी मोर अँड मोर लाईक क्राइस्ट अँड ख्रिश्चन लाईफ इज अ प्रोसेस ऑफ बिकमिंग मोर अँड मोर लाईक क्राइस्ट. तर ही जी प्रक्रिया आहे ती केव्हा कंप्लीट होणार आहे, केव्हा पूर्ण होणार आहे, त्याच वेळेस ती पूर्ण होणार आहे ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला समोरासमोर आम्ही पाहणार आहे. आमने सामने आम्ही येशूला ज्यावेळेस पाहणार आहोत त्याच वेळेस ही प्रक्रिया थांबणार आहे प्रियानो. आणि तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, आता यावेळेस तुम्ही आणि मी या भूतलावरती जीवन जगत असताना आम्ही आमचं लक्ष त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती केंद्रित करायचं आहे. त्या प्रभूला आम्ही पाहत राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ते गुणधर्म असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, जास्तीत जास्त त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं तुम्हाला आणि मला बनायचं आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे आहे ते पवित्र जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. कारण पवित्र शास्त्र असं म्हणतं की जसा आमचा देव पवित्र आहे तसं तुम्ही आणि मी पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानी पवित्र जीवन जगला तसंच तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, आम्हाला ते पवित्र जीवन, शुद्ध जीवन तुम्हाला आणि मला जगायचं आहे. नैतिक दृष्ट्या तुमच्या आणि माझ्यामध्ये ती सरळता असणं गरजेचं आहे. पापापासून, सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारापासून, सर्व प्रकारच्या अनैतिक गोष्टींपासून तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, दूर राहायचं आहे. आणि जितकं जास्त होईल, जितकं शक्य होईल तितकं आम्ही पवित्र जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्या वेळेस आमच्या हातून पाप घडतं, एखादा अपराध घडतं,
त्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे गेलं पाहिजे. आम्ही त्या गोष्टीसाठी पश्चाताप करून प्रार्थना केली पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे आणि आम्ही त्या प्रभूला आम्ही सांगितलं पाहिजे की प्रभू तू आम्हाला काय कर, नैतिक दृष्ट्या जे आहे ते तू आम्हाला सुधार, नैतिक दृष्ट्या तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र असं जीवन जगण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. अशी आम्ही प्रार्थना ज्यावेळेस प्रभूकडे करू त्यावेळेस योग्य तीच गोष्ट प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी तो करणार आणि नक्कीच तो तुम्हाला आणि मला जे आहे ते शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी तो तुमचं आणि माझं सहाय्य करणार आहे. आणि म्हणून प्रियानो, आज जर का आम्ही पवित्र जीवन आम्हाला जर का जगायचं असेल किंवा आमच्या जीवनासाठी जर का आम्हाला आशा हवी असेल, उत्तेजन हवं असेल, तर तुम्ही आणि मी जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे तुम्ही आणि मी पाहत राहिलं पाहिजे. आमची जी दृष्टी आहे ती आम्ही त्याच्याकडे लावून आम्ही जीवन जगलं पाहिजे प्रियानो, कारण तोच जे आहे ते आम्हाला शुद्ध जीवन जगण्याकरिता तो आम्हाला उत्तेजित करतो, तो आम्हाला प्रोत्साहित करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जर का तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये जर का आम्हाला शांती पाहिजे असेल, जर का आम्हाला सांत्वन पाहिजे असेल, जर का आम्हाला आमचं जीवन परिवर्तित करायचं असेल किंवा आमच्या जीवनासाठी आम्हाला मार्गदर्शन आणि दिशा पाहिजे असेल किंवा आमच्या जीवनासाठी आम्हाला एक आशा पाहिजे असेल, प्रोत्साहन आणि उत्साह जर का तुम्हाला आणि मला पाहिजे असेल, तर प्रियानो तुम्हाला आणि मला जे आहे ते त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे आमचं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही आमची नजर जी आहे ती आम्ही त्याच्यावरती आम्ही फोकस केली पाहिजे. मगच या सर्व गोष्टी ज्या आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला मिळणार आहेत. आणि म्हणून प्रियानो, या जगाकडे न पाहता, आमच्या आजूबाजूला काय होत आहे या सगळ्या परिस्थितीकडे न पाहता आम्ही आमचं लक्ष जे आहे, आम्ही आपलं लक्ष जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही केंद्रित करूया. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आणि मी आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. तुम्ही आणि मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये आपण त्याला ग्रहण केलेलं आहे प्रियानो. तर त्याच प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू आपलं सर्वस्व आपण त्याच्या अधीन आणि स्वाधीन करूया आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून, त्याच्यावरती पूर्ण भाव ठेवून आपण जीवन जगूया. आणि आपण त्याला सांगूया, पवित्र आत्म्याला आपण सांगूया की पवित्र आत्मा तू माझ्या जीवनामध्ये उतरून ये, तू माझ्या जीवनामध्ये ते महान कार्य कर, तू मला सतत त्या येशूकडे पाहण्यासाठी तू मदत कर आणि तू जे आहे ते येशूची शांती जी आहे, येशूने दिलेलं जे सांत्वन आहे ते माझ्या जीवनामध्ये उतरून आण. हालेलुया. तर आपण सर्वजण आज प्रार्थना करूया आणि त्या परमेश्वराला सांगूया की परमेश्वरा, जर का मी आजपर्यंत इतर गोष्टींकडे जर का मी लक्ष केंद्रित केलं असेल आणि तुझ्याकडे मी दुर्लक्ष केलं असेल, तर प्रभू आज तू मला क्षमा कर. त्या इतर ज्या गोष्टी ज्या क्षणिक आहेत, ज्या महत्त्वाच्या नाही आहेत, त्या गोष्टींकडे आजपासून मी लक्ष देणार नाही. तर आजपासून मी माझं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ता, मी तुझ्यावरती मी माझं लक्ष केंद्रित करणार आहे. मी तुला पाहत राहणार आहे, कारण हे जे काही तू आशीर्वाद आज या वचनामधून तू मला सांगितलेले आहेस ते सर्व आशीर्वाद माझ्या आयुष्यासाठी मला हवे आहेत. आणि म्हणून मी आजपासून निर्णय घेत आहे की मी फक्त माझं लक्ष तुझ्याकडे मी केंद्रित करणार आहे आणि मी नेहमी तुलाच पाहत राहणार आहे. हालेलुया. तर या आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया, या वचनासाठी आपण त्याला धन्यवाद देऊ. हालेलुया, हालेलुया. आकाश आणि पृथ्वी याच्या निर्माण करत्या माझ्या पवित्र प्रभू परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देते, मी तुझं मनापासून आभार मानते. प्रभू, आज या तुझ्या वचनामधून प्रभू तू आम्हाला शिकवलेलं आहेस की प्रभू काय ते फायदे आहेत की प्रभू जे आम्हाला प्राप्त होतात ज्या वेळेस आम्ही आमचे नेत्र येशू ख्रिस्तावरती लावतो, ज्या वेळेस आम्ही येशूला पाहत राहतो, येशूला आम्ही सतत पाहिल्यामुळे आमच्या जीवनामध्ये प्रभू तू जे परिवर्तन घडवून आणतोस त्या परिवर्तनाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू म्हणतोस की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये आम्ही घडवलं जातो, म्हणून प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आम्हाला रोज आणि रोज प्रभू त्या परिवर्तनामध्ये तू आम्हाला प्रभू तू चेंज करत आहेस, तू बदलत आहेस प्रभू. ते ट्रान्सफॉर्मेशनल चेंज तू आमच्या जीवनामध्ये देत आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू जी शांती, दैवी शांती बापा तू आम्हाला देत आहेस,
त्याबद्दल तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. जे सांत्वन बापा तू आम्हाला देतोस येशूकडे पाहिल्यामुळे, त्याबद्दल प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. एवढंच नव्हे तर तू प्रभू आम्हाला आशा देतोस, तू आम्हाला उत्तेजन प्राप्त करून देतोस, तू आम्हाला मार्गदर्शन देतोस, तू आम्हाला एक जीवनासाठी आम्हाला दिशा तू देतोस. त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. मी तुझं मनापासून आभार आणि उपकार मानते. प्रभू आम्ही तुझं प्रार्थना करतो की प्रभू तुझ्यावरती आम्ही अधिक आणि अधिक विश्वास ठेवावा, तुझवरती आम्ही भरोसा करून आम्ही हे जीवन जगावं. सर्व परिस्थितीमध्ये आम्ही आमचे नेत्र त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही लावून आम्ही आमचं जीवन जगावं, यासाठी की प्रभू जी धाव आम्ही धावत आहे ती आम्ही धाव धीराने धावावी. आणि प्रभू दयाळू परमेश्वरा, आम्ही त्या फिनिश लाईन पर्यंत जिथे तू आहेस, जिथे स्वर्ग आहे आणि जिथे सार्वकालिक जीवन आहे, तिथपर्यंत आम्ही पोहोचावं. याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुला विनंती करते. वेगवेगळ्या कठीण परिस्थितीमधून जात असताना, वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असताना बाप्पा, आम्ही कोणत्याही समस्यांकडे, कोणत्याही परिस्थितीकडे न पाहता आम्ही आमचे नेत्र तुझकडे लावावेत. यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर आणि प्रभू तू आम्हाला विश्वासामध्ये अधिक आणि अधिक वाढव बाप्पा, जेणेकरून प्रभू आम्ही त्या विश्वासाची धाव आम्ही पूर्ण करावी आणि तुझं गौरव करावं. असं तू दयेने आणि कृपेने कर. पुन्हा एक वार या वचनामधून तू आमच्याशी बोललास, त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देऊन ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावामध्ये केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन, 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 आमेन. परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव.